ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मुफ्ती महम्मद अशफाक कासमी हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी मुस्लिम बोर्डिंग इथं पत्रकारांशी संवाद साधला। वक्फ बोर्ड, वोट जिहाद, 3 तलाक, लव जिहाद आणि लँड जिहाद असे विविध मुद्दे जाणीवपूर्वक समाजासमोर आणून मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। 3 तलाक संदर्भात बोलताना त्यांनी घटस्फोट देण्याची सर्वात कमी संख्या मुस्लिम समाजामध्ये आहे। 1000 लग्नामागे 10 विवाहित जोडप्यांचा घटस्फोट होतो। ही संख्या आपल्या देशातील इतर समाजातील त्याचबरोबर इतर देशातील लोकांच्या तुलनेत अत्यल्प आहे। मुस्लिम समाज हा समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ पाहतोय। असं असताना 3 तलाक सारखा मुद्दा पुढे आणून मुस्लिम समाजातील महिलांवर मोठे अन्याय अत्याचार सुरू असल्याचं भासवण्यात येत आहे। मुस्लिम समाजाचे अनेक प्रश्न असताना केवळ 3 तलाकच्या बाबतीतच मोदी सरकार का प्रोपगेंडा करतंय असा सवालही त्यांनी उपस्थित केला। वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावर देखील मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला। एखाद्या जमिनीवर वक्फ बोर्डाच्या मालकीचा दावा करताना त्याचे 100 ते 200 वर्षांपूर्वीचे पुरावे द्यावे लागतात। एखाद्या जागेवर नमाज पठण केल्यास ती जमीन वक्फ बोर्डाची होते असा फेक नरेटिव्ह पसरवण्यात येतोय। याला कायद्याचा कोणताही आधार नाही। मात्र मुस्लिम समाजाला केवळ लक्ष करून बदनाम करण्यासाठी अशा खोट्या बातम्या पसरवण्यात येत असल्याचा आरोप मुफ्ती महम्मद अशफाक कासमी यांनी केलाय। नौजवान जमा हो जाएं और बोले कि ये रेलवे स्टेशन हमारा है, तो ये दावा तो नहीं होगा। बोर्ड बाज़ाब्ता अगर कहीं पे कोई नोटिस इश्यू करता है तो उसको पिछले 100-200 साल का रिकॉर्ड देना पड़ेगा, रिकॉर्ड होगा तब दावा करेगा। तो ये जिस तरीके की बातें जनरली मीडिया में आती है और स्पेशली सोशल मीडिया में जिस तरीके से इसको प्रसारित किया जाता है, तो ये मुसलमानों के खिलाफ एक सोची समझी कॉन्स्पिरेसी का नतीजा है। अदरवाइज वक्फ बोर्ड के पास जितनी ज़मीनें हैं सब रजिस्टर्ड है, सब रिकॉर्ड में लिखी हुई है। एक बात बताता हूँ। दूसरी बात बताता हूँ कि देखिए, नमाज पढ़ने से कोई जगह मस्जिद नहीं हो जाती। संविधानानं मुस्लिम समाजाला देखील अधिकार दिले आहेत। मात्र मुसलमानांनी मतदान केल्यास त्याला वोट जिहादच्या नजरेतून पाहिलं जातंय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील अशा प्रकारे टीका करतायत हे दुर्दैवी असल्याचं त्यांनी सांगितलं। आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि देशाला अधिकचं महसूल देणारं आपलं महाराष्ट्र राज्य आहे। शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचं हे राज्य आहे। अशा राज्याला असे मुख्यमंत्री लाभले आहेत जे मुस्लिमांच्या मतदानाला वोट जिहाद म्हणतायत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मानसिकतेवर शंका येत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली। ऐसे स्टेट को एक ऐसा मुख्यमंत्री मिला है जो वोट देने को जिहाद कहता है। अगर मुस्लिम औरत वोट देती है तो वो वोट जिहाद, मुस्लिम मर्द वोट देता है तो वोट जिहाद। वोट देना जो यहाँ के हर नागरिक का अधिकार है, मूलभूत अधिकार है, संविधान का हिस्सा है। स्वतंत्र का हम उसको क्या कहते हैं, पर्व कहते हैं वोटिंग के दिन को। और ये हमारा लोकतंत्र का उत्सव उस दिन होता है जिस दिन हम वोट देते हैं। उस उत्सव को एक आदमी जिहाद से जोड़ता है, तो मुझे उसकी मानसिकता पर शक है कि वो मानसिकता कैसी है। दरम्यान समान नागरिक कायद्याबाबत बोलताना मुफ्ती महम्मद अशफाक कासमी यांनी समान नागरिक कायदा हा मूलभूत अधिकारावर गदा आणणारा असल्यानं समान नागरिक कायदा हा प्रत्यक्षात राबवणं शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं। मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे। मात्र या उलट सर्व कारभार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला। मुस्लिमांना शैक्षणिक सवलत द्या, मौलाना आझाद महामंडळाकडून मुस्लिम मुलांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून मिळावं, मुस्लिमांच्या आरक्षणाचा विषय असो अथवा त्यांच्यावर सुरू असलेल्या अन्याय अत्याचाराबाबत सरकारनं गांभीर्यानं घेण्याची गरज असून याबाबत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड सरकारकडे पाठपुरावा करत असल्याचं त्यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला मुफ्ती महम्मद अशरफ खान कासमी, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी उपस्थित होते।